येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो, हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते, त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. पुढच्या डिसेंबरला पवार साहेबांचं वय 85 होणार आहे. त्यामुळे इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील, फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला द्यायचे, हे त्या ठिकाणी निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावा. आणि पवार साहेबांना मी माफी मागतो, काही गोष्टी मी स्पष्ट इथं बोलल्या असतील. तुम्ही काही चिंता करू नका. या महाराष्ट्रात खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर 8 खासदार निवडून आले आहेत. मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार नाही 400 पार म्हणण्याची. मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचं. त्यामुळे थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा. काय असेल ते शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा. शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका. पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये. मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया. फक्त 4 महिने, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन, पण ही 4 महिने आपण एका दिलानं राहू. पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा, काय प्रॉब्लेम नाही, पण जाहीर बोलायचं बंद करा, खाजगीत बोलायचं बंद करा. ही टीम आहे, टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो. हे अमोल कोल्हेंपासून, लंकेंपासून, बाप्पांपासून, बगरेंपासून, आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीम वर्कला महत्व आहे. हा विजय काही माझ्या एकट्याचा नाही आहे, चिंता करू नका. पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि आपला वाद समोर येताना आपण बघतोय, काय सुरू झालं? वाद आहे असं कोण म्हणलं? मी माझ्या भाषणामध्ये सामान्य लोकांना क्रेडिट दिलं, कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं. आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं, त्यांनी सुद्धा क्रेडिट सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांनाच त्या ठिकाणी दिलेलं आहे. वेगळं कुठंच काही नाही झालं. पण मीडियाने वेगळी भूमिका घेतली का विरोधकांनी वेगळा अर्थ तिथं काढला, त्यामुळे कुठेतरी हे वातावरण चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल. माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्टपणाचा असल्यामुळे कार्यकर्त्याला मी विनंती करत होतो की आपण आता हवेत जाऊन चालला नाही, जमिनीवर राहावं लागेल, संघटना बांधावी लागेल. क्रेडिट साहेबांना आणि सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपल्याला देऊन जमिनीवर राहून संघटना अजून ताकदीने वाढवत कमीत कमी 85 आमदार हे शरदचंद्र पवार या पक्षाचे त्या ठिकाणी कसे निवडून येतील आणि महाविकास आघाडी मिळून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असू आपली सत्ता या राज्यात कशी येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. कुठं चिघळायला सुरुवात झालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे. एक तुम्ही समजून घ्या की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट आपण बघितला तर तो 80% आहे. साताऱ्याची जी जागा आहे ती थोडक्यात आपली गेली, ते सुद्धा फसवेगिरी तिथं झाली. जे दुसरं चिन्ह म्हणजे ते पिपाणी चिन्ह आहे तिथं 42,000 ते 50,000 मतदान गेलं म्हणून आपण तिथं कुठेतरी हारलो. मग तसं बघितलं तर आपला स्ट्राईक रेट हा 90% आहे आणि थोडंसं आपण रावेरमध्ये जर काम करू शकलो असो तेही वाढेल. पण मग 85 सीट हे यायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, ते पवारसाहेब नक्कीच घेतात.